महाराष्ट्रात गुटखा विक्री आणि बेकायदेशीर वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे चांगलेच ॲक्शन मोडवर आले आहेत। तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात गुटखा माफियांविरोधात धडक मोहीम उघडल्यामुळे तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। यातून पोलिसांची आणि प्रशासनाची नजर चुकवण्यासाठी गुटखा तस्करांनी एक अत्यंत हटके शक्कल लढवल्याचा प्रकार पालघरमध्ये समोर आलाय। गुजरात राज्यातून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी करण्यासाठी तस्करांनी थेट कारवर भारत सरकार अशी पाटी आणि भाजपचा झेंडा तसेच कमळ चिन्हाचा वापर केल्याचं उघड झालंय। तर झालं असं की तलासरी पोलीस आणि पालघर स्थानिक गुन्हे शाखेनं गुप्त माहितीच्या आधारे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला होता। गुजरातमधून मुंबईच्या दिशेने येणारी एक संशयास्पद इनोवा कार पोलिसांनी ताब्यात घेतली। या आलिशान कारची झडती घेतली असता पोलिसही चक्रावून गेले। कारमधून तब्बल 20,60,000 रुपये किमतीचा बेकायदेशीर गुटखा जप्त करण्यात आलाय। पोलिसांना चकवा देण्यासाठी या गुटखा तस्करांनी VIP स्टाईलचा वापर केलाय। या इनोवा कारच्या पुढे भारत सरकार अशी अधिकृत वाटेल अशी पाटी लावण्यात आली, तर समोरच्या काचेवर भारतीय जनता पार्टीचे अधिकृत कमळ हे चिन्ह आणि पक्षाचा झेंडा लावण्यात आला, जेणेकरून महामार्गावरील कोणत्याही तपासणी नाक्यावर गाडी अडवली जाणार नाही असा तस्करांचा डाव होता। मात्र पोलिसांनी हा डाव उधळून लावलाय। तलासरी पोलिसांनी हा सर्व गुटखा आणि तस्करीसाठी वापरण्यात आलेली आलिशान कार जप्त केली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेट मागे नेमके कोण मोठे मासे आहेत याचा तपास पालघर स्थानिक गुन्हे शाखा करत आहे। या कारवाईची संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। बदलापूर पश्चिमेच्या बस डेपो परिसरात देखील स्थानिक पोलिसांच्या मदतीने अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने 2 टपऱ्या सील केल्या आहेत। याच टपऱ्यांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा आढळून आला। गेल्या काही दिवसापासून पान टपऱ्यातून सर्रासपणे गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती। त्यानुसार स्थानिक पोलिसांची मदत घेऊन रात्री उशिरा FDAच्या पथकाने या टपऱ्या सील करून कारवाई केली। या कारवाईनंतर सध्या बदलापुरात गुटखा माफियांचे चांगले धाबे दणाणले आहेत। राज्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आल्याचं दिसतंय। अन्न व औषध प्रशासनाच्या सातत्यपूर्ण धडक मोहिमेमुळे गुटखा माफियांची चांगलीच कोंडी होताना दिसते। मात्र पालघरमध्ये समोर आलेल्या या प्रकारामुळे सरकारी ओळखीचा आभास निर्माण करून कायद्याला चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तस्करांची धाडसी शक्कल उघड झाली। आता या प्रकरणात पुढील तपासातून आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर मंडळी, या गुटखा माफियांनी वापरलेल्या या शक्कलबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।